मी दीपक चिडा। आज आपण माळ जिल्हा परिषदामध्ये आलेला आहे। तर आपल्या सोबत वाकलवाडचे ग्रामस्थ आहेत। त्यांचे अतिशय बिकट अशी अवस्था, रस्त्याची अवस्था आहे। आपण थेट त्यांच्या संवाद साधूया। काका, तुम्ही काय सांगाल याबद्दल? याबद्दल सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं की आम्हाला जे गेली 25 वर्षापूर्वी हा रस्त्याचं काम अजून परत रखडलेलं आहे। याचे वेळोवेळी कार्यकर्त्याने जिल्हा परिषद समिती असो किंवा पंचायत समिती मेंबर असो, अशा प्रकारे वेगवेगळे कार्यकर्ते येऊन त्यांनी वेगवेगळ्या कार्यकर्त्याची किंवा पक्षांनी येऊन या ठिकाणी नारळ पण फोडले गेलेत, परंतु एकही नारळ असा निघाला नाही का त्याला कोंब यावा। आणि त्याच प्रकारे अशा प्रकारे आमच्या गावाची सुविधा म्हणजे ह्या रोडची सुविधा चांगली व्हावी की। आणि अजून आम्हाला याचं सांगण्याचं तात्पर्य असं की आम्हाला एखादी लेडीज समजा गर्भवती असेल तर तिला डिलिव्हरी नेण्यासाठी ते जर गाडी चालवत असताना तिची हालत जर अशी परिस्थिती होते की सांगता सोय नाही। तसेच लहान मुलांना किंवा लहान अजून पेशंट नेताना आम्हाला तकलीफ होते। बाईक जर टू व्हीलर नेताना समजा दगडावरून जर घसरली गेली तर ॲक्सिडेंट होतात। नारळ फोडून जातात फक्त, बाकी काहीच करत नाही। आणि पावसाळी म्हणजे चालता सुद्धा येत नाही शेतकऱ्याला, शेतावर जायला सुद्धा जाता येत नाही। इलेक्शन आले तत्पुरते येतात, मी असं करा, मी असे करणार, आम्ही तसं करणार, पण काहीच करत नाही। कारण कसं आहे, आम्हाला फारच गरज आहे। आम्ही काय खोटं बिटं काय खोटं काय सांगण्याची काय हेच नाही। रस्त्याची फार गरज आहे, कारण आताही चालता येत सुद्धा नाही आम्हाला रस्त्यात। लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।